मंडळी, महाराष्ट्र विधानसभेत मराठीची अशी दुर्दशा कधी पाहिली आहे का? आशा भोसले यांच्यावरील शोक प्रस्ताव वाचताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तब्बल 30 पेक्षा जास्त चुका केल्याचा आरोप होत आहे आणि आता सोशल मीडियावर संतापाची लाट उसळलेली आहे. प्रख्यात गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर महाराष्ट्र विधानसभेत शोक प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र हा प्रस्ताव वाचताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मराठी उच्चारांवर आणि वाचन शैलीवर गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत. नार्वेकर यांनी आशा भोसले यांचा उल्लेख अशा भोसले असा केला. इतकेच नव्हे तर त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर यांचे नाव दीनदयाल मंगेशकर असं वाचलं. पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्काराचा उच्चारही पद्मविभूषण असा झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते. या संपूर्ण भाषणादरम्यान अनेक शब्दांचे चुकीचे उच्चार, अडखळणे आणि वाचनातील त्रुटी यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगलेली आहे. अनेकांनी याला मराठी भाषेचा अपमान म्हटलेला आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिलेली आहे. कागदावर लिहून दिलेले मराठी वाचताही येत नाही का, असा सवाल करत त्यांनी नार्वेकरांच्या भाषणावर जोरदार टीका केली. राज ठाकरे यांनी पुढे म्हटले की दीनानाथ मंगेशकर यांना दीनदयाल मंगेशकर म्हणणे आणि वाटेल तसे मराठी वाचणे हे दुर्दैवी आहे. तसेच सभागृहातील इतर आमदारांनीही यावर आक्षेप घेतला नाही, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. या घटनेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला असून मराठी भाषेबाबत लोकप्रतिनिधींनी अधिक संवेदनशील असावे अशी मागणी जोर धरत आहे. राहुल नार्वेकर यांच्या या वाचनातील चुका केवळ भाषिक त्रुटी होत्या की मराठीबद्दलचा निष्काळजीपणा? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच अपडेटसाठी सत्तामंच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.